संभाजी महाराजांची गोष्ट आहे. तर ती का पाहावं आणि नवीन काय दिसायला मिळेल ह्याचा प्रश्नच नाही आहे. तो आपला इतिहास आहे. करेक्ट. तो आणि दिग्पाल सर जसा इतिहास घडला तसा नॉर्मली दाखवतात. त्याच्यात जास्ती सिनेमॅटिक लिबर्टीज घेत नाही, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्यांचाच इतिहास इतका उदंड आहे की त्याच्यात नवीन काही दाखवायची गरजच नाही. कारण तेच इतकं सुंदर आहे की ते तुम्ही आपल्या पिढीने नेक्स्ट जनरेशनने जर बघितलं तर तेच खूप आहे. तेच पहिले बघा आणि मग आपण पुढची गोष्ट करू शकतो, कारण त्याच्यातनंच खूप शिकायला. ते आपला चित्रपट तेच दाखवतो, इतिहास आपला दाखवतो आणि तेच फारच सुंदर आहे. ते बघा. दिग्पाल सरांबरोबर मी आधी काम केलं होतं प्रदेशिकसमध्ये. त्यावेळेला मी खूप अभ्यास केला होता आणि मला दिग्पाल सरांबरोबर ही गोष्ट आवडते की ते मी अभ्यासू आहे, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर मला खूप शिकायला मिळतं. मेहनत खूप घेते मी, त्याच्यामुळे मी शिकते आणि इतिहासाबद्दल शिकते. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला इतिहास आवडतो. मला ऐतिहासिक चित्रपट आवडते, त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला मजा येते. कारण तुम्हाला खूप शिकायला मिळतं, आपल्या महाराष्ट्राबद्दल शिकायला मिळतं. कारण त्यांना बऱ्याच गोष्टी मुंबईमध्ये राहून आपल्याला एक्सपोजर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी बऱ्याच गोष्टी शिकले. इव्हन प्रमोशनच्या वेळेला किती गोष्टी मी शिकले. आता आम्ही काल गेलो होतो ढोल ताशा इव्हेंटला, तर तिकडे आम्ही बघितलं आपले इतके टॅलेंटेड लोक महाराष्ट्रामध्येच आहेत. तर मला इतका गर्व वाटला, महाराष्ट्रीयन मी आहे या गोष्टीचा. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा येते आणि रोलबद्दल शिकायला सुद्धा खूप मजा येते त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर नेहमी काम करत आहे. कारण आपण आपल्या लाईफचा प्रोसेसच आहे शिकणं. पुढे आपण एक एक गोष्टी आपल्या जमा शिकायला काही अंत नाही. तर ते मला त्यांच्याबरोबर सगळं करायला माहिती, म्हणून मला त्यांच्यावर काम करायला खूप आवडतं. आपण रोलबद्दल महाराणी असोबाईंबद्दल बोलायचं तर कमीच आहे. तर त्यांचं म्हणजे मला असं वाटतं की आज आपण जेव्हा मोठ्या मोठ्याने बोलतो स्त्रीचा संघर्ष, पण स्त्रीचा खरा संघर्ष काय ते महाराणी असोबाईंच्या जीवन प्रवासाकडे बघितलं की तुम्हाला कळतं. आणि ते मला शिकून कळलं खूप. कारण आपल्याला नॉर्मल माहिती असतं, पण आपण जेव्हा अभ्यास करतो त्याच्या गोष्टीचा त्यावेळेला आपल्याला कळतं. आपण आज वुमन एम्पॉवरमेंटची गोष्ट करतो, पण महाराष्ट्राच्या इतिहासात ती गोष्ट काही नवीन नाही आहे. कारण जशा जिजाऊ साहेब तशा महाराणी असोबाईसुद्धा छत्रपती संभाजी महाराजांसोबत एवढे खंबीरपणे उभ्या राहत असतात. आपण स्त्री पुरुष समानता ही इक्वॉलिटीची गोष्ट असते ती त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी असोबाई. कारण जेव्हा महाराज मोहिमेवर असायचे त्यावेळेला महिने येऊ शकायचे नाही राजधानी. त्यावेळेला त्यांनी राज्ञी हे पद, समानतेचं पद महाराणी असोबाईंना दिलं होतं. तर ते त्यांच्या कर्तृत्वामुळेच दिलं होतं. तर त्या महाराणी असोबाई त्यांचं कागदपत्र, राजकीय कागदपत्र करायचे. त्यांचा शिक्का होता श्री सखी राज्ञी जयती. हा शिक्का महाराजांनीच त्यांना दिला. त्यांचे सगळे जे पत्रव्यवहार ते करायचे ते त्या शिक्क्याने करायचे आणि ते हक्काने करायचे. आणि हे सगळं मला शिकल्यानंतर कळलं की आपण जेव्हा त्यांच्याकडनं शिकायला म्हणजे त्यांची भावनिक बुद्धिमत्ता आणि शक्ती हे मला शिकायला लागलं. हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यावर मला अभ्यास करायला लागला आणि दिग्पाल सरांनी मदत केली मला त्या गोष्टीची. मला तसं त्यांचे ग्रेसफुल होत्या त्या खूप आणि मला तसं चॅलेंजिंग असं काही नाही वाटलं. मला फक्त काळजी घ्यायला लागली की बॉडी लँग्वेज अशी महाराणीसारखी वाटली पाहिजे. तेवढं फक्त मला वाटलं की जास्ती हावभाव असे जास्ती केले नाही पाहिजे किंवा त्यावेळेला स्माईलसुद्धा करायचे, दात नाही दाखवायच्या स्त्रिया. तर त्या महाराणी होत्या, ते दात दाखवून हसणं त्यावेळेला बरोबरचं नाही समजायचं. त्यावेळेला मी स्माईलसुद्धा करते तर फक्त शंभू महाराजांसोबत जेव्हा एकटे सीन्स त्यावेळेला
ते कारण त्यांच्याबरोबरच घरातलं त्याचं प्रेम आहे, ते नवरा बायको आहे. पण त्यावेळेला ठीक आहे, तो प्रायव्हेट आहे त्यांचं. पण बाहेर जेव्हा त्या बसतात महाराणीसोबत त्यावेळेला दात नाही लागवायची. या गोष्टी मला छोट्या छोट्या गोष्टी त्याची काळजी घ्यायला लागली, शिकायला लागलं की त्यावेळेला तसं होतं. तर नंतर मग डोक्यावरचा पदर तोडा सुद्धा त्यावेळेला केस दिसणं सुद्धा समजायचे की बरोबर नाही आहे. तर ते सुद्धा आम्ही एवढा पदर ठेवला प्रत्येक सीनला. तर तो मला सारखा करायला लागला, तो शेला असतो. पण त्याची सगळ्याची आम्ही काळजी घेतली आणि मजा आली. आमचं भेटणं झालं त्याच्यानंतर आम्ही एवढं मोठं आम्हाला आमची जबाबदारी होती दोघांवर की आम्ही असे नॉर्मल काही बोलायचंच नाही. आम्ही फक्त कामाबद्दलच बोललो कारण दोघांच्या जबाबदारी मोठ्या होत्या. आम्ही जर तो टाईम जर वेस्ट केला असता तर आम्ही त्याला न्याय देऊ शकलो नसतो. तर त्याच्यामुळे आम्ही फक्त कामाबद्दलच त्याच्यावर फोकस करून दोघांनी काम केलं आणि तो सुद्धा तेवढाच अभ्यासू आहे जेवढी मी आहे. त्याच्यामुळे दोघांचं ते जमलं केमिस्ट्री की आणि त्यात ते एक लव्ह स्टोरी सुद्धा आहे दोघांची. कारण ज्या काळात राजे महाराजे किती वेळा लग्न करायचे त्यावेळेला त्यांची एकच पत्नी होत्या, महाराणी असो. म्हणजे ते प्रेम कथा आहे ती. तर ती दाखवायची होती. तर त्यामुळे आम्हाला ती केमिस्ट्री जमवायला लागली आणि ती ती फक्त आम्ही शिकून एकमेकांबरोबर प्रॅक्टिस करून डायलॉग प्रॅक्टिस करून ती आम्ही ती काढली बाहेर. तर भूषणबरोबर माझं त्यांचं आणि माझं जमलं कारण आम्ही दोघंही खूप अभ्यास करतो. शिवरायांचा छावा हा चित्रपट आम्ही 16 फेब्रुवारीला तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास, त्यांचा त्याग आम्ही तुमच्यासमोर मोठ्या पडद्यावर घेऊन येतो. तर तो चित्रपट तुम्ही बघा. आम्हाला आश्रकाला तुम्ही खूप प्रेम आणि प्रतिसाद दिला. तेवढंच प्रेम आणि प्रतिसाद तुम्ही आमच्या चित्रपटाला सुद्धा द्याल ही विनंती आहे.